तिथे जे महादेव मंदिर आहे आणि जवळच सुन्नत मुस्लिम समाजाची जागा आहे, या दोन जागा वेगवेगळ्या आहेत असं मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे. पण हिंदुत्ववाद्यांचा आरोप असा आहे की महादेव मंदिराच्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे. डॉक्टर सुनील पाटील, नेमकं तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे? आज माझं वय हे 65 वर्ष आहे. त्या हं. 65 वर्षात आमच्या गावामध्ये कधीही हिंदू मुस्लिम वाद किंवा हिंदू मुस्लिमांच्या मध्ये काही तेढ निर्माण झालेली आहे किंवा काही विषय निर्माण झालेले आहेत असं कधीही माझ्या निदर्शनाला आलेलं नाहीये. ऑन द हं. कंट्री, शेत आहे त्याचे शेजारी मुल्लानकी म्हणून आहे, म्हणजे मुसलमानांची शेती आहे. हं. तर वेगवेगळ्या ठिकाणी सुखदुःखामध्ये हिंदू मुस्लिमांच्या सुखदुःखात सामील होतात, मुस्लिम सुखदुःखात सामील होतात, एकमेकाच्या सणासुदीला एकमेकाकडे जातात. आणि आता गेल्या काही वर्षामध्ये हा वाद उफाळून आलेला आहे. मला हं. सुद्धा अनेक ठिकाणाहून फोन आले आहे, तुमच्या गावात हे काय चाललेलं आहे. तर त्यांना वस्तुस्थिती सांगण्यामध्ये माझा खूप वेळ खर्च झाला. हं. मी तुम्हाला धन्यवाद देतो, कारण तुम्ही हा विषय ओपन करून माझ्याकडनं काही प्रश्नांची उत्तरं घेऊ पाहतात. तर हं. असं काहीच आमच्या गावामध्ये झालेलं नाही आहे आणि गावामध्ये असा कुठलाच विषय नाही आहे. आम्ही पाहतोय, माझ्या जन्मापासून पाहतोय की मुस्लिम समाजाची जागा वेगळी आहे. त्या ठिकाणी महादेव मंदिर हे वेगळं आहे. महादेव मंदिराचा 2 वेळा जीर्णोद्धार झालेला आहे. महादेव हं. मंदिराची एक स्थानिक समिती आहे, स्थानिक सल्लागार समिती. महादेव मंदिर हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंडर येतं. त्यांची हं. एक स्थानिक सल्लागार समिती आहे. तर त्या त्या मंडळींचाही कधी आक्षेप नाही आहे मुस्लिमांच्या या जागेबद्दल. अशा पद्धतीने हे सगळं गुन्ह्यागोविंदानं सुरू आहे. पण हं. मला विशेष सांगावंसं वाटतं की हे का सुरू झालं, याचा मलाही स्वतःला प्रश्न पडलेला आहे. बरोबर. सर, तुम्ही असं म्हणताय की आधी कधीच हे सगळं झालेलं नव्हतं. पण तुमच्या गावामध्ये हा स्थानिक वाद जो आहे, स्थानिक पातळीवरचा वाद, हा गेले काही दिवस सुरू आहे. मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायत येते, त्याच्याबरोबर महादेव मंदिराची जी जागा आहे त्याचं व्यवस्थापन करणारे लोक येतात, सुन्नत मुस्लिम समाज जी ट्रस्ट आहे त्यांचे लोक आहेत, प्लस इथे काही दुकानदार सुद्धा आहेत. हा वाद जो आहे, आम्ही हिदायत मुल्लांशी सुद्धा बोललो. हिदायतजी असं म्हणाले की वेळोवेळी कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. पण अजूनही जर हा सगळा वाद सुरू आहे, तर यांनी ही जमीन वक्फ बोर्डाकडे रजिस्टर का केली, असा एक आक्षेप घेतला जातोय. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? वक्फ बोर्डाकडे यांनी ही नोंदणी का केली, हा एक फार मोठा आक्षेप आहे इथला काही गावकऱ्यांचा. हम्म. परंतु म्हणजे असं काही इथली प्रॉपर्टी घेऊन कुठे बाहेर कुठे जाणार नाही. वक्फ बोर्ड जसं आमचं हिंदूंचं, जसं हम्म. देवस्थान आहे, आमची धर्मादाय आयुक्तालय आहे, तसं बरोबर. त्यांचं ते बोर्ड आहे. आणि कदाचित लोकांना माहित नाही आहे, वक्फ बोर्डामध्ये रजिस्ट्रेशन होण्यासाठी सुद्धा या लोकांना खूप प्रयत्न करावे लागेल. ते पहिल्या हम्म. आठवड्यामध्ये ते झालेलंच, त्याच्यावरती केसेस झाल्या आणि त्यानंतर ते त्यांच्या वक्फ बोर्डाकडे ते वर्गीकृत करायचं ते निश्चित झालं. परंतु हम्म. अ, सगळ्यात महत्वाचं मॅडम, चर्चेच्या सुरुवातीलाच मी आपल्याला सांगू हम्म. इच्छितो की आमच्या गावातली आता ही जी कोणी हिंदुत्ववादी मंडळी आहे, ही हम्म. सगळी मुलं आमच्या आहेत. हम्म. परंतु त्यांना अपमुळं त्यांना त्यांची माथी भडकवली गेलेली आहेत. त्यांना हम्म. नेमकं काय ही इन्फॉर्मेशनच त्यांना दिली गेलेली नाहीये. आणि त्यांचे वाडवडील त्या सगळ्यांनी जर त्यांना समजावून सांगितलं आणि समोर समोर बसून मुस्लिम समाजाच्या बरोबर बसून जर हम्म. हा प्रश्न चर्चेला घेतला, तर हम्म. चर्चेतून काही देशांचा प्रश्न मिटू शकतो. आणि इथं तर गाव एक आहे, तो हम्म. प्रश्न निश्चितपणे मार्गी लागू शकतो. आणि मला मला तर माझ्या माहितीप्रमाणे मुस्लिम समाज काही अग्रेसिव्ह नाही आहे. त्यांना हम्म. जर समजून काही गोष्टी, हिंदू ही मुलं जी मागणी करतात ही मोजकी आहेत, एका हाताच्या 2 हाताच्या बोटावर मोजणे इतकी. त्या लोकांनी समोर समोर बसलं, गावातल्या हम्म. काही समंजस लोकांनी दोन्ही पार्टीजना समोर बसवून जर काही चर्चा केली आणि त्याच्यातनं निश्चित मार्ग निघू शकेल.